मानवी शरीरातील कानामध्ये किती हाडे असतात? तर मानवी शरीरातील कानामध्ये 6 हाडे असतात. पुढचा प्रश्न. कुष्ठरोग डॅश या रोगकारकामुळे होतो? तर कुष्ठरोग मायकोबॅक्टेरियम लेप्री या रोगकारकामुळे होतो. मायकोबॅक्टेरियम लेप्री. पुढचा प्रश्न. रेडिओ आयसोटोप डेटिंग म्हणजे काय? रेडिओ आयसोटोप डेटिंग. तर याचं उत्तर आहे एखाद्या सक्रिय रेडिओ समस्थानिकाची मात्रा, नमुना किंवा जैव अवशेषांच्या मापनाचे त्याच्या आयुष्याचे निर्धारण करणे यास रेडिओ आयसोटोप डेटिंग म्हणतात. पुढचा प्रश्न. पेरामोशियम शरीरावरील डॅशच्या साहाय्याने प्रचलन करतो? तर पेरामोशियम हा प्राणी शरीरावरील रोमांच्या साहाय्याने प्रचलन करतो. शरीरावरील रोमांच्या साहाय्याने. पुढचा प्रश्न. अनुवंशशास्त्राचा जनक कोणास म्हणतात? अनुवंशशास्त्राचा जनक. तर जॉन ग्रेगेट मेंडेल यास म्हणतात अनुवंशशास्त्राचा जनक. पुढचा प्रश्न. डॅश हे प्रथिन संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते? तर अल्ब्युमिन हे प्रथिन संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते. पुढचा प्रश्न. विक्षेपण हे डॅश रोगाचे वैशिष्ट्य आहे? तर विक्षेपण हे कर्करोगाचे वैशिष्ट्य आहे. पुढचा प्रश्न. रासायनिक अभिक्रिया तयार होणाऱ्या पदार्थांना डॅश म्हणतात? रासायनिक अभिक्रियेतून तयार होणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? तर उत्पादिते असे म्हणतात. पुढचा प्रश्न. आदिजीव ही उपसृष्टी डॅश नावाने ओळखली जाते? तर आदिजीव ही उपसृष्टी प्रोटोझोआ या नावाने ओळखली जाते. पुढचा प्रश्न. स्कर्वी हा रोग डॅश जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर स्कर्वी हा रोग क जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. पुढचा प्रश्न. कार्बन डायऑक्साईडचा शोध कोणी लावला? तर कार्बन डायऑक्साईडचा शोध लावला रॉन हेलन मॉड यांनी. रॉन हेलन मॉड. पुढचा प्रश्न. जायांग डॅशचा बनलेला असतो? तर जायांग हा स्त्री केसराचा बनलेला असतो. पुढचा प्रश्न. माशाच्या हृदयाला डॅश कप्पे असतात? तर माशाच्या हृदयाला 2 कप्पे असतात. पुढचा प्रश्न. सल्फर मूलद्रव्याचा अनुक्रमांक किती आहे? सल्फर मूलद्रव्याचा अनुक्रमांक 16 आहे. पुढचा प्रश्न. फायसेलिया हा प्राणी कोणत्या संघात येतो? फायसेलिया. तर फायसेलिया हा प्राणी सिलेंटेरेटा या संघामध्ये येतो. पुढचा प्रश्न. इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? इलेक्ट्रॉनचा शोध जे थॉम्सन यांनी लावला. डॅश या जीवाणूंच्या संसर्गामुळे मासे विषारी बनतात? तर साल्मोनेला या जीवाणूंच्या संसर्गामुळे मासे विषारी बनतात. पुढचा प्रश्न. डॅश ही पेशींची परिवहन संस्था आहे? तर अंतर्द्रव्य जालिका ही पेशींची परिवहन संस्था आहे. पुढचा प्रश्न. दृष्टिपटलातील डॅशमुळे पदार्थांची प्रतिमा सुस्पष्ट दिसते व रंगदृष्टी लाभते? तर दृष्टिपटलातील शंकुपेशीमुळे पदार्थांची प्रतिमा सुस्पष्ट दिसते व रंगदृष्टी लाभते. पुढचा प्रश्न. डॅश हा आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आहे? तर लेव्हाझिए हा आधुनिक रसायनशास्त्राचा जनक आहे. पुढचा प्रश्न.
स्वादुपिंडात डॅश रस तयार होतो. तर स्वादुपिंडामध्ये स्वादुरस तयार होतो. पुढचा प्रश्न, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या साली घडली होती? तर भोपाळ वायू दुर्घटना डिसेंबर 1984 साली घडली होती. पुढचा प्रश्न, ॲल्युमिनियम मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? तर ॲल्युमिनियमची संज्ञा आहे Ai. पुढचा प्रश्न, भारतामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम डॅश पासून सुरू झाला? तर भारतामध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम 1983 पासून सुरू झाला. पुढचा प्रश्न, वांग्यामध्ये कोणते आम्ल आढळते? तर वांग्यामध्ये फॉलिक आम्ल आढळते. सजीवाला 2 पद्धतीने नाव देण्याची पद्धत कोणी शोधून काढली? तर सजीवाला 2 नाव देण्याची पद्धत कार्ल लिनियस यांनी शोधून काढली. पुढचा प्रश्न, मानवी शरीराच्या डोक्यामध्ये किती हाडे असतात? तर मानवी शरीराच्या डोक्यामध्ये 22 हाडे असतात. आधुनिक आवर्त सारणीतील पहिल्या आवर्तनाची सुरुवात कोणत्या मूलद्रव्याने होते? आधुनिक आवर्त सारणीतील पहिल्या आवर्तनाची सुरुवात हायड्रोजन या मूलद्रव्याने होते. पुढचा प्रश्न, ऑयस्टर या प्राण्याचे कवच डॅश पासून बनलेले असते? तर ऑयस्टर या प्राण्याचे कवच कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असते. पुढचा प्रश्न, पेनिसिलिनचा शोध केव्हा लागला? पेनिसिलिनचा शोध तर उत्तर इसवी सन 1928 मध्ये लागला. पुढचा प्रश्न, अतिप्राचीन तसेच अवाचनीय साहित्य सोयीस्करपणे वाचण्यासाठी डॅशचा उपयोग होतो? तर अतिप्राचीन तसेच अवाचनीय साहित्य सोयीस्करपणे वाचण्यासाठी इन्फ्रारेड रे चा उपयोग होतो. पुढचा प्रश्न, रेफाइड्स म्हणजे डॅशचे स्फटिक होय? तर रेफाइड्स म्हणजे कॅल्शियम ऑक्झलेटचे स्फटिक होय. देवमासा डॅशच्या साहाय्याने प्रचलन करतो? तर देवमासा वल्लपादाच्या साहाय्याने प्रचलन करतो. डॅश हा घटक फुफ्फुसांचे आजार होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो? तर नायट्रोजन ऑक्साईड हा घटक फुफ्फुसांचे आजार होण्यास सर्वाधिक कारणीभूत ठरतो. पुढचा प्रश्न, वनस्पती तेलाचे क्षपन केले की त्यापासून डॅश मिळते? तर वनस्पती तेलाचे क्षपन केले की त्यापासून वनस्पती तूप मिळते. पुढचा प्रश्न, गुलाबाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर गुलाबाचे शास्त्रीय नाव आहे रोजा गॅलिका. मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर मुर्दूस हा रोग ड जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. नायट्रोजनचा शोध कोणी लावला? तर नायट्रोजनचा शोध लावला डॅनियल रुदरफोर्ड यांनी. पुढचा प्रश्न, उष्णतेच्या वहनाला माध्यमाची आवश्यकता असते? हे विधान सत्य की असत्य ते सांगा. तर हे विधान सत्य आहे. विधान उष्णतेच्या वहनाला माध्यमाची आवश्यकता असते. पुढचा प्रश्न, पर्जन्य जलसंवर्धन म्हणजे काय? तर पावसाळ्यानंतरच्या काळात वापरण्यासाठी पावसाळ्यातील पाणी जमा करून ठेवणे म्हणजे पर्जन्य जलसंवर्धन होय. पुढचा प्रश्न, साबणामध्ये डॅशचे आयन असते? तर साबणामध्ये कार्बोक्सिलचे आयन असते. पुढचा प्रश्न, सल्फर मूलद्रव्याची संज्ञा काय आहे? तर सल्फर मूलद्रव्याची संज्ञा आहे यस. पुढचा प्रश्न, सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात? तर सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास म्हणतात ॲनाटॉमी. लसिका पेशीच्या कर्करोगास काय म्हणतात? तर लसिका पेशीच्या कर्करोगास म्हणतात लिम्फोमिया. पुढचा प्रश्न, नेरिस हा प्राणी कोणत्या संघात येतो? नेरिस
तर नेळीस हा प्राणी ॲनिलिडा या संघामध्ये येतो. पुढचा प्रश्न, नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी डॅश हे स्केल वापरतात. तर नॅनो तंत्रज्ञानामध्ये वापरल्या जाणाऱ्या कणांचा आकार मोजण्यासाठी नॅनोमीटर हे स्केल वापरतात. प्रत्येक गुणसूत्र एकाच डॅशच्या रेणूंचे बनलेले असते. तर प्रत्येक गुणसूत्र एकाच DNA च्या रेणूंचे बनलेले असते. पुढचा प्रश्न, जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझीलमध्ये वसुंधरा परिषद केव्हा झाली? तर जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझीलमध्ये वसुंधरा परिषद 1992 साली झाली. पुढचा प्रश्न, मातीचा पोत तिच्या डॅशवरून ठरवता येतो. तर मातीचा पोत तिच्या रंगावरून ठरवता येतो. त्वक शोषण म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे त्वचेद्वारे वा बाह्य अवयवाद्वारे केले जाणारे शोषण म्हणजे त्वक शोषण. पुढचा प्रश्न, ॲल्युमिनियम मूलद्रव्याचा अणुक्रमांक किती आहे? तर ॲल्युमिनियम मूलद्रव्याचा अणुक्रमांक आहे 13. पुढचा प्रश्न, राऊस सार्कोमा या विषाणूमुळे कोणता रोग होऊ शकतो? तर राऊस सार्कोमा या रोगामुळे कर्करोग होऊ शकतो. पुढचा प्रश्न, सौर ऊर्जा डॅश अभिक्रियेमुळे मिळते. तर सौर ऊर्जा केंद्रकीय सम्मेलन या अभिक्रियेमुळे मिळते. वनस्पतींचे बीजपत्री आणि अबीजपत्री असे वर्गीकरण कोणी केले? तर याचं उत्तर आहे एचर या शास्त्रज्ञाने. पुढचा प्रश्न, मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के हाडांचे वजन असते? तर मानवी शरीराच्या एकूण वजनाच्या 18% वजन हाडांचे असते. पुढचा प्रश्न, चष्म्याचे भिंग डॅश काचापासून बनवतात. तर चष्म्याचे भिंग फ्लिंट काचापासून बनवतात. पुढचा प्रश्न, आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्तने आहेत? तर आधुनिक आवर्त सारणीत 7 आवर्तने आहेत. पुढचा प्रश्न, डॅश हा सस्तनी प्राणी अविकसित पिल्लांना जन्म देतो आणि पिशवीत ठेवतो. तर मार्सुपियल हा सस्तनी प्राणी अविकसित पिल्लांना जन्म देतो आणि पिशवीत ठेवतो. पुढचा प्रश्न, कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे डॅश मेदाम्ल आहे. तर कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचे असंतृप्त मेदाम्ल आहे. पुढचा प्रश्न, गंजविरहित लोखंड बनवण्यासाठी कोणत्या धातूचे मिश्रण केले जाते? गंजविरहित लोखंड बनविण्यासाठी कोणत्या धातूचे मिश्रण केले जाते? तर याचं उत्तर आहे क्रोमिनियम धातूचे मिश्रण केले जाते. मुरंबा टिकवण्यासाठी डॅश आम्ल वापरतात. तर मुरंबा टिकवण्यासाठी ॲसिटिक आम्ल वापरतात. पुढचा प्रश्न, कॉपर सल्फेटमुळे डॅश रंगात असतो. कॉपर सल्फेट मूळ डॅश रंगात असतो. तर मूळ कोणत्या रंगात असतो? निळ्या. कॉपर सल्फेट मूळ निळ्या रंगात असतो. पुढचा प्रश्न, कवकवर्गीय वनस्पतींमधील पेशींची पेशीभित्तिका डॅश या जटिल शर्करेपासून बनलेली असते. तर कवकवर्गीय वनस्पतींमधील पेशींची पेशीभित्तिका कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. पुढचा प्रश्न, पेलाग्रा हा रोग डॅश जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर पेलाग्रा हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तांबे सोने जस्त हे चुंबकीय पदार्थ डॅश. तर हे चुंबकीय पदार्थ आहेत. तांबे सोने जस्त हे चुंबकीय पदार्थ आहेत. पुढचा प्रश्न, क्लोरोफॉर्मचा शोध कोणी लावला? तर क्लोरोफॉर्मचा शोध लावला सॅम्युएल गुथ्री या शास्त्रज्ञाने. सॅम्युएल गुथ्री. पुढचा प्रश्न,
जगातील सर्वात मोठे फूल डॅश या देशात आढळते. तर जगातील सर्वात मोठे फूल इंडोनेशिया या देशात आढळते. पुढचा प्रश्न, डॅशला इथिल अल्कोहोल किंवा स्पिरिट असे म्हणतात. तर इथेनॉलला इथिल अल्कोहोल किंवा स्पिरिट असे म्हणतात. पुढचा प्रश्न, नायट्रोजन मूलद्रव्याचा शोध कोणी लावला. तर नायट्रोजन मूलद्रव्याचा शोध लावला रुदरफोर्ड यांनी. भाज्या, फुले, फळे यांच्या संवर्धनाच्या शास्त्रास डॅश म्हणतात. तर भाज्या, फुले, फळे यांच्या संवर्धनाच्या शास्त्रास हॉर्टिकल्चर असे म्हणतात. हॉर्टिकल्चर. पुढचा प्रश्न, देवी हा रोग डॅश पासून होतो. तर देवी हा रोग विषाणूंपासून होतो. पुढचा प्रश्न, जंत हा प्राणी कोणत्या संघात येतो. तर जंत हा प्राणी निमेटोडा या संघामध्ये येतो. पुढचा प्रश्न, जैविक तंत्रज्ञान म्हणजे काय. तर जीवाणूंच्या मधील जैविक क्रियांचा अभ्यास म्हणजेच जैविक तंत्रज्ञान होय. पुढचा प्रश्न, क्षारांचे अतिसेवन झाल्यास डॅश हा विकार होतो. तर क्षारांचे अतिसेवन झाल्यास अतिताण हा विकार होतो. पुढचा प्रश्न, सर्व द्रव्य अतिसूक्ष्म कणांची बनलेली असतात ही संकल्पना डॅश यांनी मांडली. सर्व द्रव्य अतिसूक्ष्म कणांची बनलेली असतात ही संकल्पना कणाद यांनी मांडली. पुढचा प्रश्न, डोळे चोळून उघडताना जे विविध रंग दिसतात त्यांना डॅश म्हणतात. डोळे चोळून उघडताना जे विविध रंग दिसतात त्यांना फॉस्फिन्स असे म्हणतात. पुढचा प्रश्न, ॲल्युमिनियम मूलद्रव्याचा शोध कोणी लावला. तर ॲल्युमिनियम मूलद्रव्याचा शोध लावला ऑस्टेड व बॉलर या शास्त्रज्ञांनी. ऑस्टेड व बॉलर. पुढचा प्रश्न, हत्तीपाय रोग डॅश हा डास चावल्याने होतो. तर हत्तीपाय हा रोग क्युलेक्स डासामुळे होतो. पुढचा प्रश्न, केंद्रकीय विखंडन म्हणजे काय. केंद्रकीय विखंडन. तर याचं उत्तर आहे, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते अशा अभिक्रियेस केंद्रकीय विखंडन म्हणतात. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा उत्सर्जित होते अशा अभिक्रियेस केंद्रकीय विखंडन म्हणतात. पुढचा प्रश्न, सीजीएस पद्धतीत डॅश हे ऊर्जेचे एकक आहे. तर सीजीएस पद्धतीत अर्ग हे ऊर्जेचे एकक आहे. अर्ग. पुढचा प्रश्न, विद्युत प्रभार मोजण्याचे एकक डॅश आहे. तर विद्युत प्रभार मोजण्याचे एकक आहे कुलोम्ब. पुढचा प्रश्न, अबिंदुकता हा दृष्टिदोष डॅश भिंगाने नाहीसा करता येतो. तर अबिंदुकता हा दृष्टिदोष चित्कृती भिंग या भिंगाने नाहीसा करता येतो. पुढचा प्रश्न, व्हल्कनायझेशनचा शोध कोणी लावला. तर व्हल्कनायझेशनचा शोध लावला गुड इयर या शास्त्रज्ञाने. पुढचा प्रश्न, नायट्रीकरण म्हणजे काय. नायट्रीकरण. तर याचं उत्तर आहे, वातावरणातील नायट्रोजनचे रूपांतर उपयुक्त संयुगामध्ये करणे म्हणजे नायट्रीकरण होय. पुढचा प्रश्न, वनस्पतींमधील सर्वाधिक क्रियाशील विकर डॅश आहे. तर वनस्पतींमधील सर्वाधिक क्रियाशील विकर आहे कार्बोनिक अनहायड्रेज. पुढचा प्रश्न, जायांग हे फुलातील सर्वात आतील मंडल असून ते डॅशचे बनलेले असते. तर जायांग हे फुलातील सर्वात आतील मंडल असून ते स्त्री केसराचे बनलेले असते. पुढचा प्रश्न, मानव पालेभाज्यातील डॅश भाग पचवू शकत नाही. तर मानव पालेभाज्यातील सेल्युलोज हा भाग पचवू शकत नाही. पुढचा प्रश्न, प्रसामान्यता डॅश या इंग्रजी अक्षराने दाखवतात. तर प्रसामान्यता एन या इंग्रजी अक्षराने दाखवतात.
पुढचा प्रश्न, वाघाचे शास्त्रीय नाव काय आहे? तर वाघाचे शास्त्रीय नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस. पुढचा प्रश्न, बेरी हा रोग डॅश जीवनसत्वाच्या अभावाने होतो? तर बेरी हा रोग ब जीवनसत्वाच्या अभावाने होतो. पुढचा प्रश्न, डॅशला बाष्प असे म्हणतात? तर वाफेला बाष्प असे म्हणतात. फॉस्फरसचा शोध कोणी लावला? फॉस्फरसचा शोध, तर याचं उत्तर आहे ब्रँड या शास्त्रज्ञाने लावला फॉस्फरसचा शोध. पुढचा प्रश्न, निकट दृष्टिदोषात नेत्रगोल डॅश होते? तर निकट दृष्टिदोषात नेत्रगोल लांबट होते. पुढचा प्रश्न, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवून देण्यास डॅश हा वायू मदत करतो? तर सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवून देण्यास नायट्रोजन हा वायू मदत करतो. पुढचा प्रश्न, कार्बनची संज्ञा डॅश आहे? तर कार्बनची संज्ञा काय आहे? सी. हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला डॅश म्हणतात? तर हाडांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला ऑस्टिओलॉजी म्हणतात. पुढचा प्रश्न, क्षयरोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः डॅशला होतो? क्षयरोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः फुफ्फुसाला होतो. पुढचा प्रश्न, आधुनिक अर्थसारणीतील 7व्या आवर्तनाची सुरुवात कोणत्या मूलद्रव्याने होते? तर याचं उत्तर आहे फ्रान्सियम. पुढचा प्रश्न, प्लाझ्मोडियम हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर प्लाझ्मोडियम हा प्राणी आदिजीव या संघामध्ये येतो.